डीएलएम डॉक्टर ओम प्रकाशजी मोदी कवळे सरांना मी विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावं. सिनर्जी या डीएलएस सेमिनार यांनी आयोजित केला. तो आपल्या भागाचा सेकंड लार्जेस्ट क्लब आहे आणि स्वातंत्र्यपूर्वीपासून म्हणजे 1937 पासून चालू असणारा क्लब 88 वर्षाचा हा क्लब आहे. यांनी या क्लबला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं. ते अध्यक्ष सोमेश आणि सचिव लक्ष्मीकांत, त्याचबरोबर फोरम लीडर नितेश शहा, कन्व्हेनर प्राचार्य करांडे, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर साबू, फर्स्ट लेडी डॉक्टर निर्मला साबू, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय प्रवीण स्वामी आमदार, प्रमुख पाहुणे माजी RI डायरेक्टर डॉक्टर महेश कोडबाजी, DG सुधीर लातुरे, संगीता वहिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजू प्रधान, त्याचबरोबर मोहन देशपांडे, हरीश मोटवाणी, डॉक्टर दीपक पोकळे, शिरीष रायते, स्वाती हेरकल आणि आमचं आगामी आकर्षण जयेश पटेल. या ठिकाणी अत्यंत सुंदर असं संचलन करत असलेले पास प्रेसिडेंट श्री आराधे, डॉक्टर संगीता पाटील आणि मित्रांनो, सुधीरनी आता सांगितलं की ते आतापर्यंत मॉड्यूल हे चेंज करायचा प्रयत्न केलेला आहे राजू, आणि हे सांगताना त्यांनी एक लाईन टाकली, हे सगळा बदल ओम मोदी कोळेंनी सुचवलेला आहे. हुशार आहे सुधीर, चांगलं झालं तर त्याचं काम होणार आहे आणि कोणी पिढीचे रागावलेच तर ते ओमो रागवणार आहे. अशा प्रकारचं काम सुधीरचं आहे. मित्रांनो, खरं तर हा पंढरपूरमध्ये प्रोग्राम आयोजित केलेला आहे. पंढरपूरचं वेगवेगळं महात्म्य आहे, ते योगायोगी आहे, प्रमुख पाहुणे इथलेच आहे असं करांडेंनी सांगितलं. परंतु रोटरी ही सर्व्हिस ऑर्गनायझेशन आहे आणि पांडुरंग हा सर्व्हिस प्रोजेक्टचा अँबॅसेडर म्हटला जातो. जनाबाईचं दुःखरूपी दळण त्यांनी दळलं आणि सुखाचा शेला तिथे ठेवून आले. सावतेची शेती केली, गुरं राखली. अशा प्रकारचा वारसा असणारा पांडुरंग त्या भूमीमध्ये आपण हा एक ट्रेनिंग सेमिनार आपण करत आहोत. मित्रांनो, एक पॉल हॅरिस जो आपला संस्थापक आहे, त्यांनी रोटरीच्या पहिल्या मुखपत्रामध्ये, पहिल्या संदेशपत्रामध्ये असं म्हटलं की रोटरीच्या सदस्यांनी असं वागलं पाहिजे की दुसऱ्याकडून मला किती फायदा झाला हा स्वार्थीपणा न म्हणता तुमच्यामुळे तुमच्या सहकार्याचा किती फायदा झाला हे पाहणं हे खरंच रोटरीचं आणि सदस्यांचं काम आहे. आता ते महेश कोडबाजी यांनी एक रोटरी न्यूज मध्ये एक आर्टिकल 2021 मध्ये पब्लिश केलेलं होतं, रोटरी इज ह्युमॅनिटी इन ऍक्शन. खूप चांगलं आर्टिकल होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्ही जर स्वच्छ पाण्याचा वापर करत असाल, माता आणि मुले वाचवत असाल, शिक्षणाला समर्थन देत असाल, पर्यावरणाचे रक्षण जर करत असाल आणि समाजाला आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम करत असाल, तेव्हाच खरी शांतता निर्माण होते आणि डुईंग गुड इन द वर्ल्ड
हेच आपलं एक कर्तव्य आहे आणि अशा विचारानं प्रेरित होऊन आपण या ठिकाणी काम करतो आहोत. मित्रांनो, ही जी टीम आहे या ठिकाणी जवळपास 4,500 रोटेरियन्स मधून केवळ 350-400 रोटेरियन्स लीडरशिपच्या माध्यमातून या टीम मध्ये जागा मिळवलेली आहे. इतर गव्हर्नरपेक्षा सुधीरचं काम हे थोडंसं वेगळं आहे. सुधीरला प्रत्येक रोटेरियन्सचा, प्रत्येक प्रेसिडेंटचा, त्यांनी केलेल्या कामाचा आणि त्या कामाच्या झालेल्या परिणामाचा आणि तो किती वेळ काम करू शकतो ह्या त्या रोटेरियनच्या क्षमतेचा पूर्ण अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या 3132च्या रोटेरियन्स मधून असे काही सदस्य आहेत ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, त्यांना या टीम मध्ये घेतलं पाहिजे म्हणून त्यांची निवड केलेली आहे. काही सदस्यांकडे क्षमता आहे पण ते वापर करत नाहीत हे लक्षात घेतलं आणि त्याही लोकांना त्यांनी या टीम मध्ये घेतलेला आहे. आणि काही लोकांकडे वेळ आहे, पैसा आहे, क्षमता आहे पण जाणून बुजून काम करत नाही असे लोकही सुधीरला माहित होते. अशाही लोकांना त्यांनी आपल्या टीम मध्ये घेतलं. आणि एवढंच नाही, वेगवेगळ्या प्रकारचे लोक या टीम मध्ये आहेत. म्हणून तुम्ही या टीम मध्ये जी जागा मिळवलेली आहे ना, ही कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या वशिल्यावरून, कोणाच्या मागण्यावरून झालेली नाहीये. ती जागा तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने, कार्यातून इथे मिळवलेली आहे. त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन. मित्रांनो, खऱ्या अर्थानं तुमचा खूप मोठा रोल आहे. माहित आहे की गव्हर्नर काही करत नाही, टीम काही करत नाही, मग करतो कोण? रोटरीमध्ये प्रेसिडेंट हाच खरा काम करत असतो, त्याला तो अधिकार आहे. परंतु तो जेव्हा त्या पदावर बसतो ना, तो निर्णय घ्यायची क्षमता किंवा त्याची मानसिकता ही त्या विचाराची नसते. तर त्याच्या मानसिकतेला, त्याच्या कार्यक्षमतेला, त्याच्या विचाराला गव्हर्नरच्या विचाराशी कशा प्रकारचा समन्वय करायचा हे फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. खरे शिल्पकार तर तुम्ही आहात. जे तुमच्या मनात आलं तरच तो काम करू शकतो. म्हणून असं म्हणतात ना, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी तो वेळ द्यावा, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञान द्यावा आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी किमान गप्प तरी बसावं. या सगळ्या लोकांचा विचार करून ही टीम बनवली आहे. आम्हाला खात्री आहे निश्चितप्रमाणे या ठिकाणी तुम्ही चांगलं काम कराल, वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे. आणि मित्रांनो, खरं सांगू का, नेतृत्वाकडे चांगले विचार असून चालत नाही, तर ते चांगले विचार वाहून नेणारी टीम आपल्यामध्ये असेल तर त्याचा खरा इम्पॅक्ट होतो. आम्ही जयपूरला ट्रेनिंगला गेलो, दिशा, तर त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मधले काही अधिकारी होते, डायरेक्टर होते आणि त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या त्या योजना बघितल्या. आणि एक डायरेक्टर होते नितीन कोदळे, त्यांनी तिथे फोटो काढले आणि त्याच विचारानं काम करणारे आमचे दुसरे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल करांडे साहेबांना फोटो पाठवला आणि अगदी त्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सेमिनार ट्रेनिंग मध्ये तशा प्रकारची अरेंजमेंट या ठिकाणी केली. काय होऊ शकत नाही मनात आणल्यानंतर, फक्त तुम्ही ते मनात आणलं पाहिजे. आणि मित्रांनो, ही एक तुम्हाला दिलेली संधी आहे. ती संधीचं सोनं करायचं काम तुमचं आहे. किशोर पावडेजी, ज्या ज्या लोकांनी या सेमिनारला यावं असं वाटत होतं ती मंडळी आलेली आहे हे बघून सुधीरला किती खुशी झालेली आहे त्याच्या चेहऱ्यावर मी जाणू शकतो. खरं तर किशोरचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल. पंढरी आहे, नामदेव पायरीला मी विसरणार नाही.
मला त्यांनी पहिल्यांदा हाताला धरून अपेक्स मध्ये आणलं. त्याच्या ट्रेनिंगला गेल्यानंतर त्यावेळेचा ट्रेनर एक कडक होता आणि त्या ट्रेनरनी मला आणि आमच्या सोबत सोमानेला हाकलून दिलं उशीर झाल्यामुळं. तो ट्रेनरही इस्माईलच्या रूपाने इथे आहे. हा एक निवड योगायोग समजा. मित्रांनो, रोटरीमध्ये ट्रेनिंग मॉड्यूलला खूप महत्व दिलेलं आहे. आतापर्यंत जी रोटरी चालत होती ना, मोघमपणे चालत होती की काय असं मला वाटतंय. कॉमन नॉलेजवर चालत होती काय असं मला वाटतंय. पण ज्यावेळेस सुधीरनी इंटरनॅशनल असेंब्लीची ट्रेनिंग करून आल्यानंतर तो अस्वस्थ होता. त्याला असं वाटत होतं की हे जे काही करतो आहे, हे जगतो आहे, ही रोटरी नाहीये. आणि मग त्यानं रात्रंदिवस बसून एक होमवर्क केलं, त्या मॉडेल तयार केलं आणि खऱ्या अर्थानं ते मॉडेल यशस्वी करण्यासाठी एकटा काही करू शकत नाही रोटरी. आईचं वी झालं तर इलनेसचं सुद्धा वेलनेस होऊ शकतंय, हा तो पूर्ण जाणतो आहे. आणि अशा पद्धतीने एक नवीन मॉडेल आपण तयार केलं आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये, सुधीरच्या काळात तरी एकट्या वक्त्यांनी तेच बोलत राहायचं किंवा त्याच वक्त्यांनी पुन्हा तेच बोलत राहायचं आणि त्याच लोकांनी पुन्हा त्या टाळ्या वाजवायच्या, हे आता बंद होणार आहे. त्याच्यामुळे वेगळं मॉड्यूल आपण तयार केलेलं आहे. मित्रांनो, खरं तर ज्या लोकांना, ज्या रोटरी सदस्यांना या टीममध्ये संधी मिळाली, ते खूप खूप चांगलं नेतृत्व आहे. तुमच्यामध्ये खूप खूप कपॅसिटी आहे. तुम्ही खूप खूप करू शकता, याची जाण सुधीरला आहे. असं म्हणतात ना, परमेश्वराला आपल्याला जे पाहिजे तो परमेश्वर देत नाहीये. त्याला जे पाहिजे ते तुमची क्षमता ओळखून तुम्हाला चांगलं करण्यासाठी परमेश्वर ते तुम्हाला देत असतो. त्याच भावनेनं सुधीरने आपली निवड केलेली आहे. ती सार्थ ठरवाल, त्याबद्दल माझ्या मनात त्याच प्रकारची शंका राहणार नाही. ते चांगलं होईल. त्या सुधीरच्या साठी काही उणीवा राहत असतील तर तुम्ही माझ्या पदरात टाका. धन्यवाद.